नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। बंधारे आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार, तिसरीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये सापडला, ग्रामस्थ संतप्त। नवापूर तालुक्यात खडबड, बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळला, निष्काळजीपणावरून संतप्त निषेध। नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली। इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहामागील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ब्रायन राहुल गावित, राहणार सोनखडका, तालुका नवापूर, हा दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता। शाळा प्रशासन व स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू होता, मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या मागील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला। ही बाब समोर येताच शाळा परिसरात एकच खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक अभिजित अहिरे, भाऊसाहेब लांडगे आदी अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्याचे वडील राहुल गावित आई घटनास्थळी दाखल झाले। आपल्या लेकराचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले। ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी करत संताप व्यक्त केलाय। संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेचे अधीक्षक, चौकीदार, इतर कर्मचाऱ्यांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून प्रशासन झोपेत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या आश्रमशाळेत यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवून ग्रामस्थांना मजबूत समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी शबरीमाता भील आदिवासी संघटना महाराष्ट्र नवापूर तालुका अध्यक्ष दीपक पडवी यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की या दुर्दैवी घटनेची सर्वस्वी जबाबदारी आश्रमशाळेचे अधीक्षक, शिपाई व वॉचमन यांच्यावर आहे। आदिवासी विकास विभागाकडून लाखो रुपयांचा निधी मिळूनही शाळेतील मूलभूत सुविधा अत्यंत निकृष्ट अवस्थेत आहेत। गटारे तुंबलेली, दरवाजा खिडक्या तुटलेल्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीही देखरेख नाही, ही अतिशय गंभीर बाब असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या घटनेमुळे नवापूर तालुक्यात शोककळा पसरली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। घटनास्थळी नंदुरबार येथून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून फॉरेन्सिक पथक रवाना झाले असून पुढील तपास करत आहेत। या घटनेची नोंद नवापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।